मी सागर ओळकर आपल्या अनिकेत मल्टी सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलला स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आपला जो PF साठी UN असतो तो ॲक्टिवेट कसं करायचा तो बघणार आहोत. तर चला मित्रांनो, प्रथमतः आपल्याला PFच्या साईटवर ओपन करायचे आहे www.epfindia.gov.in या साईटवर जायचं. या साईटवर गेल्याच्यानंतर सर्व्हिसेस हे ऑप्शन क्लिक करायचं आहे. सर्व्हिसेस या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर एम्प्लॉईज या ऑप्शन क्लिक करायचं आहे. एम्प्लॉईज घेतल्याच्यानंतर नो युअर UN या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्या टॅबवर क्लिक केल्याच्यानंतर गडबड करायची नाही आहे. त्यानंतर जो कस्टमर असेल त्या कस्टमरचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून OTP सेंड करायचा आहे. OTP सेंड करायचा आहे. केल्याच्यानंतर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. गडबड करायची नाही. थोडी जर चुकलं तर वेळ लागू शकतो. OTP व्हेरीफाय झाल्याच्यानंतर कस्टमरचा आधार कार्ड घ्यायचा आहे. आधार कार्डवर जशी डिटेल असेल गडबड काढायची नाही, कधी चुकू पण शकतंय. आधार कार्ड घ्यायचं आहे. आधार कार्डवर जसं नाव असेल तसं टाईप करायचं आहे. पूर्ण जसं आधार कार्डवर आहे तसे. त्यानंतर जन्मतारीख विचारेल. जन्मतारीख घ्यायची, महिना, वर्ष आणि दिवस पूर्ण प्रॉपरली घ्यायचं आहे. यामध्ये गडबड करायची नाही. सेम आधार कार्डवर जसा डेटा असेल तसंच सिस्टम घेत असते. आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चावरून शो माय UN या टॅबवर क्लिक करायचं आहे. तुमचं जर UN ॲक्टिवेट असेल तर तिथेच असेल आणि जर UN नसेल तर तिथं तुम्हाला डायरेक्ट अलर्ट येईल, नो UN फाउंड अगेन्स्ट द गिवन डिटेल्स. म्हणजे ह्या कस्टमरचा UN फाउंड नाही आहे सिस्टीममध्ये. ज्याचा असेल त्याचा तिथे UN नंबर दाखवेल. धन्यवाद. अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या अनिकेत मल्टी सर्व्हिसेस या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.